नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्स गुलमला लाईव्ह. डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडवणारी फॅक्टरी अशी ओळख निर्माण झालेली देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या RCC क्लासने 10वीतून इयत्ता 11वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 100% मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे. मागील 23 वर्षांपासून आपल्या गुणवत्तापूर्ण अध्यापनाच्या बळावर हजारो विद्यार्थ्यांचे डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांच्या RCC कोचिंग इन्स्टिट्यूट तर्फे दरवर्षी महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील गुणवंत होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांच्या पाल्यासाठी स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करण्यात येत असते. त्या अनुषंगाने यावर्षी सुद्धा RCCने RCC सेट अर्थात स्कॉलरशिप एंट्रन्स टेस्टचे आयोजन केले असून वाशिम येथील SMC इंग्लिश शाळेमध्ये 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेच्या आयोजनासाठी SMC शाळेचे शिक्षक अभिजित मुकुंदराव जोशी यांनी संयोजक म्हणून काम पाहिले. दरम्यान गुणवत्तापूर्ण मोफत शिक्षण मिळण्यासाठी RCCने आयोजित केलेल्या सेट परीक्षेचे पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत केले. पाहत रहा वत्स गुलमला लाईव्ह. आपली संस्कृती आपला बसा. पाहत रहा वत्स गुलमला लाईव्ह. आपली संस्कृती आपला बसा. माझा मुलगा वाशिममध्ये शिकत आहे माझ्यासोबत आणि तो आता 10वी झाल्याच्या नंतर त्याला RCCचे कोचिंग क्लासेस लावायची अशी माझी इच्छा आहे. कारण याच्या अगोदर 22 वर्षाचा अनुभव आहे RCC कोचिंग क्लासेसचा. त्यांचा रिझल्ट पण चांगला आहे, म्हणून आम्ही हा पहिल्यांदाच ट्राय केला स्कॉलरशिपसाठी. आणि हा जो हेतू आहे म्हणजे त्यांनी गुणवंत विद्यार्थी काढले याच्यातून ते काढणार आणि त्याच्याप्रमाणे त्यांना स्कॉलरशिप देऊन ते सिलेक्शन करून त्याच्या बॅच तयार करणार ते आणि त्या पद्धतीनं ते त्यांचं कोचिंग सुरू करणार. RCC हे माझ्या मतानं तरी चांगलं आहे, कारण कोटा पुन्हा दुसरीकडे जाणं तिथं असं ऐकण्यात येते की बाबा काही मुलं आत्महत्या करतात, मग ते फीस खूप भरपूर फीस असते. RCC हे एक असं आहे की कमी पैशामध्ये म्हणजे गरीब विद्यार्थीचे पालकसुद्धा ते पैसे फीस देऊ शकतात, म्हणून RCC इज बेटर. इथं RCCची स्कॉलरशिप एक्झाम आहे आणि तिथं RCCवाल्यांनी हे खूप चांगलं केलेलं आहे, कारण की आपल्याला आपण पाहतो तर गव्हर्नमेंट पण आपल्याला एवढी स्कॉलरशिप मिळवून देत नाही, पण RCC पॅटर्ननुसार हे जे गोरगरिबांसाठी एवढे फीस भरू शकत नाही म्हणून त्यांना आपल्याला मॅक्झिमम स्कॉलरशिप उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे जे गरिबांचे लेकरं आहे ते पण तिथे शिकले पाहिजे आणि MBBS इंजिनियर झाले पाहिजे म्हणून. आणि खूप चांगली आणि तिथलचं पॅटर्न जर तुम्ही बघसाल तर दर रविवारी आपण तिथं 720 मार्काची एकदम नीटसारखीच खूप सुंदर अशी एक्झाम होते आणि तिथं आपल्याला मोबाईलवर म्हणा वडिलांकडे आपल्या मॅसेज येते आपल्याला किती गुण मिळाले आणि खूप सुंदर असे पॅटर्न त्यांनी दिलेला आहे आणि स्टाफ पण खूप मोठा उपलब्ध आहे तिथे. मला RCC चूज केली याबद्दल माझा निर्णय चांगला आहे मला असं वाटत आहे, कारण मी RCCबद्दल खूप नाव ऐकलं होतं. त्यांचे फ्युचर करिअरचे जे ॲड्रेस असतात ते पण छान असतात आणि मेन म्हणजे मला आवडलं त्यांचं शिक्षण, म्हणजे फ्युचरबद्दल गॅरंटी आहे याचं मला माहिती. आज काय मग एक्झाम देणार आज याच्याबद्दल एंट्रन्स एक्झाम माझं नाव हुशार ओंकार कदम आहे. मी इथे वाशिम शाळेतनी
SMC शाळा महाविद्यालयात मी स्कॉलरशिपचा RCC स्कॉलरशिप सेटचा पेपर देण्यात आलेला आहो. बरं, हे का तू चूज केलं? मला माझ्या बोर्ड एक्झाममध्ये नवीन हे क्वेश्चन म्हणून याची प्रॅक्टिस होण्यासाठी मी हे पेपर सॉल्व करायचा निर्णय घेतलेला आहे. RCC बद्दल तुझं काय ओपिनियन आहे? RCC हे मला वाटते मोठेगावकर सरांचा माझ्या मोठेगावकर सरांमुळे माझा नीटमध्ये सिलेक्शन होऊ शकतो म्हणून मी हे पेपर द्यायला आलो. होप्स आहेत. मी अभिजित मुकुंदराव जोशी SMC इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज या परीक्षेचं जे आयोजन आहे, नियोजन आहे, ते माझ्याचकडे आहे. या परीक्षेसाठी आपल्याला RCCच्या वतीने सेट या परीक्षेचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर प्राध्यापक मोठेगावकर सर यांचा जो उद्देश आहे, त्याचा मूळ उद्देश हा आहे की जे गरीब आहे, खुदकूर विद्यार्थी आहे, शेतकरी म्हणा, कष्टकार म्हणा, कामगार म्हणा, तर त्यातल्या विद्यार्थ्याला संधी मिळत नाही. परंतु त्याही मुलांनीसुद्धा डॉक्टर्स व्हावं वाटते, इंजिनियर्स व्हावं वाटते. तर त्या मुलांना RCC सेटच्या माध्यमातून या ठिकाणी एक संधी देण्यात आलेली आहे. त्यासाठी या परीक्षेचं नियोजन दरवर्षी केले जाते. मागच्या वर्षीसुद्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आपल्या इथं आलं होतं. त्यावेळी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद होता. आजही जवळपास या ठिकाणी 1000+ विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले आहे. त्यासाठी मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहे, सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहे, CBSEचे विद्यार्थी आहे, सर्व विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत. RCCच्या वतीने त्यांची टीमसुद्धा या ठिकाणी आपल्याकडे आज आलेली आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी जे पालक आहे त्यांना ही जी संधी मिळून राहिली आहे परीक्षा देण्याची आणि जी स्कॉलरशिप मिळण्याची, त्याबद्दल ते अतिशय समाधानी आहे, आनंदी आहे. आणि मलासुद्धा याच्यातला एक खारीचा वाटा उचलायला मला मिळाला, त्याबद्दल मलासुद्धा आनंद आहे, मलासुद्धा समाधान वाटते. आणि विद्यार्थ्याचं जे उज्ज्वल भविष्य आहे, जे त्यांना पुढे भविष्यात इंजिनियर्स व्हायचं किंवा डॉक्टर्स व्हायचं आहे, तर RCCची जी फॅक्टरीज आहे त्यातून दरवर्षी विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनियर्स घडतात. या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला ही संधी, हा प्लॅटफॉर्म इथं अवेलेबल झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे. परीक्षेला दरवर्षी भरघोस या ठिकाणी पालकांचा, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असतो आणि विद्यार्थी या ठिकाणी जास्तीत जास्त बहुसंख्येने समाविष्ट झालेला आहे. धन्यवाद.